Subscribe for latest updates about MHTCET 2021 admission process. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, औषध निर्माणशास्त्र प्रवेशासाठी असणारी सामायिक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन. 12वी परीक्षा व औषध निर्माणशास्त्र प्रवेशासाठी असणारी सामायिक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छित आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या पदवीपूर्व प्रथम वर्ष औषध निर्माणशास्त्र व फार्म डी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज भरणे याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे संकेतस्थळ बी फार्मसी फार्म डी या बटनवरती क्लिक केल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे मुख्य पृष्ठ उघडले जाईल. त्यावर प्रामुख्याने वेगवेगळे मेन्यू दिलेले आहेत, जसे की महत्त्वाचे दिनांक, सूचना, प्रवेश प्रक्रियेचे नियम, हेल्पलाईन क्रमांक व नवीन अर्ज नोंदणी करण्यासाठी बटन. तसेच खालील पृष्ठभागावर पाठीमागील 3 वर्षाचे प्रत्येक महाविद्यालय व अभ्यासक्रमानुसार कट ऑफ उमेदवारांच्या माहितीसाठी दर्शविलेले आहेत. तसेच डाव्या बाजूच्या मेन्यूमध्ये उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी माहिती पुस्तिका, अर्ज भरण्याचा व्हिडिओ, प्रवेश प्रक्रियेची माहिती पुस्तिका व शासनाचे प्रवेशासंबंधित नियमबद्ध प्रसिद्ध केलेले आहेत. प्रथमतः या पदवीपूर्व प्रथम वर्ष औषध निर्माणशास्त्र व फार्म डी अभ्यासक्रमासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे याबाबत आपण पाहू, म्हणजे त्याप्रमाणे प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करता येईल. प्रथम वर्ष औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य उमेदवारी असलेले उमेदवारांच्यासाठी. उमेदवार भारतीय नागरिक असला पाहिजे. उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेमधून भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या अनिवार्य विषयासह गणित किंवा जीवशास्त्र या विषयांपैकी एक विषय घेऊन HSC विज्ञान परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण करून त्यामध्ये वरील विषयात एकत्रित मिळून किमान 45% गुण मिळवलेले असावेत. महाराष्ट्र राज्यातील आहेत अशाच केवळ मागासवर्ग प्रवर्गाच्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या आणि दिव्यांग व्यक्ती असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत किमान 40% गुण मिळवलेले असावेत. सक्षम प्राधिकरणाच्या सामायिक प्रवेश परीक्षेतील सर्व विषयास बसून नॉन-झिरो पॉझिटिव्ह प्राप्तांक मिळवलेला असला पाहिजे किंवा नीट 2020 मध्ये नॉन-झिरो पॉझिटिव्ह प्राप्तांक मिळवलेला असला पाहिजे. किंवा उमेदवार अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने, भारतीय औषध निर्माण परिषदेने किंवा केंद्र व राज्य शासनाने मान्यता दिलेल्या संस्थेमधून औषध निर्माणशास्त्र मधील पदविका परीक्षा किंवा त्याच समतुल्य परीक्षा किमान 45% गुण मिळवलेले असावेत. महाराष्ट्र राज्यातील आहेत अशाच केवळ मागासवर्ग प्रवर्गाच्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या आणि दिव्यांग व्यक्ती असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत किमान 40% गुण मिळवलेले असावेत. प्रथम वर्ष फार्म डी महाराष्ट्र राज्य उमेदवारी असलेले उमेदवारांच्यासाठी. उमेदवार भारतीय नागरिक असला पाहिजे. उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेमधून भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या अनिवार्य विषयांसह गणित किंवा जीवशास्त्र या विषयापैकी एक विषय घेऊन HSC विज्ञान परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण करून त्यामध्ये वरील विषयात एकत्रित मिळून किमान 50% गुण मिळवलेले असावेत. महाराष्ट्र राज्यातील आहेत अशाच केवळ मागासवर्ग प्रवर्गाच्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या आणि दिव्यांग व्यक्ती असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत किमान 45% गुण मिळवलेले असावेत. किंवा उमेदवार अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने किंवा भारतीय औषध निर्माणशास्त्र परिषदेने किंवा केंद्र व राज्य शासनाने मान्यता दिलेल्या संस्थेमधून औषध निर्माणशास्त्र मधील पदविका परीक्षा किंवा त्याच समतुल्य परीक्षा किमान 50% गुण मिळवलेले असावेत. महाराष्ट्र राज्यातील आहेत अशाच केवळ मागासवर्ग प्रवर्गाच्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या आणि दिव्यांग व्यक्ती असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत किमान 45% गुण मिळवलेले असावेत. सक्षम प्राधिकरणाच्या सामायिक प्रवेश परीक्षेतील सर्व विषयास बसून नॉन-झिरो पॉझिटिव्ह प्राप्तांक मिळवलेला असला पाहिजे. याप्रमाणे पदवीपूर्व प्रथम वर्ष औषध निर्माणशास्त्र व फार्म डी अभ्यासक्रमासाठी पात्रता आहे. यानंतर आपण मुख्य पृष्ठावरील न्यू रजिस्ट्रेशन या बटनवरती क्लिक करूया. यानंतर आपणास अर्ज नोंदणी करण्यासाठी विचारलेली माहिती भरायची आहे. पहिला टप्पा सामायिक प्रवेश परीक्षा निवड. यामध्ये उमेदवारास औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी दिलेल्या
सामायिक परीक्षेची निवड करायची आहे. प्रथम उमेदवारास MHTCET 2020 परीक्षा उत्तीर्ण आहेत का विचारले आहे. जर उमेदवाराने येस बटनवर क्लिक केल्यास उमेदवारास सामायिक परीक्षेचा अर्ज क्रमांक व परीक्षेचा आसन क्रमांक नमूद करून चेक CET डिटेल्स या बटनवर क्लिक करायचे आहे. तर आपण ऍप्लिकेशन नंबर इथे नमूद करूयात. त्यानंतर आपण रोल नंबर इथे नमूद करूयात. त्यानंतर खाली दिलेल्या चेक CET डिटेल्स वरती क्लिक करूयात. त्यानंतर खाली दिलेल्या सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. जर उमेदवाराने MHTCET 2020 परीक्षा दिलेली नसल्यास उमेदवाराने नो या बटनवरती क्लिक करायचे आहे व त्यानंतर पुढे उमेदवारास नीट 2020 परीक्षा उत्तीर्ण आहेत का विचारले आहे. जर उमेदवाराने येस बटनवर क्लिक केल्यास उमेदवारास पुढील टप्प्यावरील माहिती भरायची आहे. अन्यथा नो बटनवर क्लिक करून पुढे उमेदवारास फॉरेन नॅशनल, NRI, PIO, OCI, CIWGC, NEUT, JKSSS या उमेदवारी प्रकारात मोडत असेल तर येस बटनवर क्लिक करावे, अन्यथा नो बटनवर क्लिक करून पुढे उमेदवारास औषधी निर्माणशास्त्र पदविका उत्तीर्ण आहे का असे विचारले आहे. त्यानुसार उमेदवाराने पुढील माहिती भरायची आहे. तर आपण MHTCET एक्झाम वरती एस म्हणून क्लिक करून पुढील डिटेल्स फिल करूयात. त्यानंतर खाली दिलेल्या चेक CET डिटेल्स या बटनवरती क्लिक करूयात. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करूयात. वैयक्तिक माहिती यामध्ये उमेदवाराचे पूर्ण नाव आपल्याला इथे नमूद करायचे आहे. त्यानंतर वडिलांचे नाव आपल्याला इथे नमूद करायचे आहे. त्यानंतर आईचे नाव. त्यानंतर लिंग सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर लिंग पुष्टी करायची आहे. जन्मतारीख इथे आपल्याला निवडायची आहे. त्यानंतर धर्म निवडायचा आहे. प्रदेश निवडायचा आहे. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न निवडायचे आहे. त्यानंतर आपल्याला मातृभाषा निवडायची आहे आणि त्यानंतर राष्ट्रीयत्व निवडायचे आहे. पत्र व्यवहार तपशील यामध्ये उमेदवारास पत्र व्यवहाराचा पत्ता लिहायचा आहे. त्यानंतर आपल्याला राज्य निवडायचे आहे. त्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तालुका निवडायचा आहे व त्यानंतर आपल्याला गाव निवडायचे आहे. त्यानंतर आपल्याला पिनकोड लिहायचा आहे. त्यानंतर दूरध्वनी क्रमांक लिहायचा आहे. त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक लिहायचा आहे. त्यानंतर आपल्याला ईमेल ID नमूद करायचा आहे. त्यानंतर आपल्याला संकेत शब्द निवडायचा आहे. त्यानंतर खाली दिलेल्या सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर उमेदवारास उर्वरित अर्ज भरण्यासाठी युजरनेम दिले जाईल. उमेदवाराने प्राप्त झालेले युजरनेम पुढील प्रवेश प्रक्रियेच्या कामासाठी जतन करून ठेवावे व खालील प्रोसीड टू कंप्लीट ऍप्लिकेशन फॉर्म या बटनवर क्लिक करावे.
त्यानंतर उमेदवाराने पुढील लॉग इन मध्ये प्राप्त झालेले युजर नेम व पासवर्ड टाकून लॉग इन करावे. त्यानंतर दुसरा टप्पा उमेदवारी प्रकार निवडा. यामध्ये उमेदवारास प्रामुख्याने उमेदवारी प्रकाराची निवड करायची आहे. प्रथमतः आपण उमेदवारी प्रकार कोणकोणते आहेत व त्यामध्ये कोणत्या उमेदवारांचा समावेश होतो याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. उमेदवारी प्रकार महाराष्ट्र अ. यामध्ये ज्या उमेदवारांचा अधिवास व जन्म महाराष्ट्रात झालेला आहे व 10वी व 12वी अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण महाराष्ट्रातून झालेले उमेदवार या प्रकारात मोडतात. उमेदवारी प्रकार महाराष्ट्र ब. यामध्ये उमेदवार किंवा आई किंवा वडील यापैकी एकाचा अधिवास जन्म महाराष्ट्रातील असेल व उमेदवाराची 10वी उत्तीर्ण महाराष्ट्राबाहेरील राज्यातून झालेली असेल व 12वी अथवा समतुल्य परीक्षा महाराष्ट्रातून झालेली असेल असे उमेदवार या प्रकारात मोडत आहेत. उमेदवारी प्रकार महाराष्ट्र क. यामध्ये अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत ज्या उमेदवारांचे आई किंवा वडील केंद्रीय शासकीय कार्यालयात सेवेत अथवा केंद्रीय प्राधिकरणाच्या कार्यालयात शासकीय सेवेत आहेत अशा कर्मचारी मुलांची या उमेदवारी प्रकारात मोड होते. उमेदवारी प्रकार महाराष्ट्र ड. यामध्ये ज्या उमेदवाराचे आई किंवा वडील महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात सेवेत अथवा प्राधिकरणाच्या कार्यालयात शासकीय सेवेत किंवा सेवानिवृत्तीनंतर महाराष्ट्रात स्थायिक आहेत अशा कर्मचाऱ्यांची मुले या उमेदवारी प्रकारात मोडत आहेत. उमेदवारी प्रकार महाराष्ट्र इ. यामध्ये ज्या उमेदवार 10वी व 12वी अथवा समतुल्य परीक्षा महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातून उत्तीर्ण झालेले असतील असे उमेदवार या प्रकारात मोडतात. त्यानंतर उमेदवारी प्रकार महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार OMS. यामध्ये ज्या उमेदवारांचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्राबाहेरील राज्यातून व 10वी व 12वी अथवा समतुल्य परीक्षा महाराष्ट्राबाहेरील राज्यातून उत्तीर्ण झालेली असेल असे उमेदवार या प्रकारात मोडतात. अशा प्रकारे वरीलप्रमाणे उमेदवारी प्रकार आहेत. त्यानुसार उमेदवारांनी आपण ज्या प्रकारात मोडत आहे तो प्रकार निवडून खाली दिलेल्या सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. तर आपण महाराष्ट्र प्रकार अ निवडून खाली दिलेल्या सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करूया. तिसरा टप्पा मूळ विद्यापीठ व सामाजिक प्रवर्ग निवडा. मूळ विद्यापीठ यामध्ये उमेदवाराने जो उमेदवारी प्रवर्ग निवडलेला आहे त्यानुसार माहिती भरायची आहे. प्रथम आपण उमेदवारी प्रकार महाराष्ट्र अ निवडल्यानंतर उमेदवारास भरावयाची माहिती थोडक्यात पाहूयात. उमेदवारी प्रकार महाराष्ट्र अ च्या उमेदवाराने निवडलेला आहे अशा उमेदवारांसाठी उमेदवार महाराष्ट्रात रहिवासी असल्याबाबत जन्म प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एका कागदपत्राची निवड करायची आहे. तसेच उमेदवारांनी 10वी कोणत्या जिल्ह्यातून उत्तीर्ण केली आहे तो जिल्हा निवडायचा आहे. तसेच उमेदवाराने 12वी अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण जिल्हा व तालुका यांची निवड करायची आहे. उमेदवारी प्रकार महाराष्ट्र ब. ज्या उमेदवाराने महाराष्ट्र ब प्रकार निवडलेला आहे अशा उमेदवारांसाठी उमेदवार किंवा आई किंवा वडील यापैकी एकाचे अधिवास प्रमाणपत्र असल्याची निवड करायची आहे व अर्ज भरतेवेळी प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. तसेच वरील निवड केलेल्या व्यक्तीचे अधिवास असलेला जिल्हा व तालुका यांची निवड करायची आहे. उमेदवारी प्रकार महाराष्ट्र क. ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र क प्रकार निवडलेला आहे अशा उमेदवारांसाठी उमेदवाराचे आई किंवा वडील जे सध्या केंद्रीय शासकीय कार्यालयात सेवेत अथवा केंद्रीय प्राधिकरणाच्या कार्यालयात शासकीय सेवेत आहेत त्यापैकी एकाची निवड करावी व त्याबाबतचे प्रोफार्मा अ चा नमुना अर्ज भरतेवेळी अपलोड करायचे आहे. तसेच उमेदवाराचे आई किंवा वडील नोकरी करीत असलेला महाराष्ट्रातील जिल्हा व तालुका यांची निवड करायची आहे. उमेदवारी प्रकार महाराष्ट्र ड. ज्या उमेदवाराने महाराष्ट्र ड प्रकार निवडलेला आहे अशा उमेदवारांसाठी उमेदवारांचे आई किंवा वडील यापैकी जे सध्या महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात सेवेत अथवा
प्राधिकरणाच्या कार्यालयात शासकीय सेवेत किंवा सेवानिवृत्तीनंतर महाराष्ट्रात स्थायिक आहेत त्यापैकी एकाची निवड करून त्याबाबतचे प्रोफार्मा ब चा नमुना अर्ज भरतेवेळी अपलोड करायचा आहे. तसेच उमेदवाराचे वडील किंवा आई नोकरी करीत असलेला किंवा सेवानिवृत्तीनंतर स्थायिक झालेला जिल्हा व तालुका यांची निवड करायची आहे. उमेदवारी प्रकार महाराष्ट्र ई. ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र ई प्रकार निवडलेला आहे अशा उमेदवारांसाठी उमेदवार महाराष्ट्रात कर्नाटक सीमा भागातून कोणत्याही जिल्ह्यातून 10वी उत्तीर्ण केली आहे तो जिल्हा निवडावा. तसेच उमेदवारांनी 12वी अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण जिल्हा व तालुका यांची निवड करावी व महाराष्ट्रात कर्नाटक सीमा भागात रहिवासी असल्याबाबत प्रोफार्मा G1 व G2 अर्ज भरतेवेळी अपलोड करायचे आहे. अशा प्रकारे उमेदवारी प्रकारासंबंधित उमेदवारांची माहिती भरावी. तर आपण महाराष्ट्र प्रकार अ निवडून खालील सामाजिक प्रवर्गाची निवड करूया. जे उमेदवार वरील महाराष्ट्र अ ते महाराष्ट्र ई या उमेदवारी प्रकारामध्ये मोडतात अशा उमेदवारांसाठी खालील एकूण 9 मुख्य सामाजिक प्रवर्ग आहेत. उमेदवाराने आपण ज्या सामाजिक प्रवर्गात मोडत आहे त्याची निवड करायची आहे. जर उमेदवार मागास प्रवर्गात मोडत असेल तर उमेदवारास त्यास अनुसरून असलेल्या इतर बाबींची निवड करावी व त्या संबंधित कागदपत्रे आपल्याकडे असल्याची स्थितीची निवड करायची आहे व खाली दिलेल्या सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. प्रथम आपण सर्व सामाजिक प्रवर्गांची थोडक्यात माहिती पाहूया. ओपन सामाजिक प्रवर्गातील ओपन प्रवर्ग निवडल्यानंतर यामधील उमेदवारांकडे महाराष्ट्र राज्यातील सामाजिक संवर्गांचे कोणतेही आरक्षण नाही असे सर्व उमेदवार ओपन प्रवर्गात मोडतात. त्यानंतर उमेदवारांची वैयक्तिक माहिती भरताना नमूद केलेले कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न नमूद केलेले आहे. त्यानुसार ज्या उमेदवारांच्या कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळणारे एकत्रित उत्पन्न कमाल रुपये 8 लक्ष पर्यंत असेल असे उमेदवारास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गास पात्र असतात. अशा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गात अर्ज करू इच्छित आहेत का विचारले गेले आहे. उमेदवारास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गाचा लाभ घ्यावायचा असेल तर ड्रॉपडाऊन मधील येस निवडावे अन्यथा ड्रॉपडाऊन मधील नो निवडावे. त्यानंतर खुल्या प्रवर्गातील जातीचे नाव नमूद करावे. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गाचे प्रमाणपत्र उपलब्ध असल्याची स्थिती अवेलेबल, अप्लाय बट नॉट रिसीव्ह यापैकी एका स्थितीची निवड करायची आहे. जर उमेदवाराने अवेलेबल स्थिती निवडल्यास उमेदवारास पुढील टप्प्यात प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे व अप्लाय बट नॉट रिसीव्ह स्थिती निवडल्यास उमेदवाराच्या अर्जाच्या पावतीवरील अर्जाचा क्रमांक, अर्जाचा दिनांक, अर्ज सादर केलेला जिल्हा व तालुका यांची निवड करून पुढील टप्प्यात अर्जाची पावती अपलोड करायची आहे. त्यानंतर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यामध्ये अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकसारखी माहिती भरायची आहे. सुरुवातीला अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गात मोडत असलेल्या उमेदवारांच्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाची निवड करायची आहे. प्रवर्गाची निवड केल्यानंतर उमेदवारास मूळ जातीची निवड करायची आहे. त्यानंतर उमेदवारात जात व जमात वैधता प्रमाणपत्राची स्थिती विचारलेली आहे. अवेलेबल, अप्लाय बट नॉट रिसीव्ह, नॉट अप्लाइड यापैकी एका स्थितीची निवड करायची आहे. जर उमेदवाराने अवेलेबल स्थिती निवडलेली असेल तर उमेदवारास पुढील टप्प्यात जाती व जमाती वैधता प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे किंवा जर उमेदवाराने अप्लाय बट नॉट रिसीव्ड ही स्थिती निवडलेली असेल तर उमेदवारास जात जमात वैधता प्रमाणपत्राचा अर्ज क्रमांक, अर्ज दिनांक, प्रमाणपत्र निर्गमित प्राधिकरणाचे नाव, प्रमाणपत्र निर्गमित जिल्हा,
जात व जमात वैधता प्रमाणपत्राचे नाव व जात जमात प्रमाणपत्र क्रमांक इत्यादी माहिती नमूद करायची आहे. किंवा उमेदवाराने नॉट अप्लाइड स्थिती निवडल्यास उमेदवारास प्रवेश प्रक्रियेमध्ये संबंधित प्रवर्गाचे आरक्षण व सवलती वगळून उर्वरित पात्रतेच्या आधारे सादर अर्जाचा विचार केला जाईल. त्यानंतर विमुक्त जाती, भटक्या जमाती, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, ओबीसी व एसबीसी. यामध्ये विमुक्त जाती व भटक्या जमाती, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, ओबीसी व एसबीसी या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकसारखी माहिती भरायची आहे. सुरुवातीला विमुक्त जाती व भटक्या जमाती, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, ओबीसी व एसबीसी प्रवर्गाची निवड करावी. प्रवर्गाची निवड केल्यानंतर उमेदवारास मूळ जातीची निवड करायची आहे. त्यानंतर उमेदवारास जात व जमात वैधता प्रमाणपत्राची स्थिती विचारलेली आहे. अवेलेबल, अप्लाय बट नॉट रिसीव्ड, नॉट अप्लाइड यापैकी एका स्थितीची निवड करायची आहे. जर उमेदवाराने अवेलेबल स्थिती निवडल्यास उमेदवारास पुढील टप्प्यात जाती जमाती वैधता प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. किंवा जर उमेदवाराने अप्लाय बट नॉट रिसीव्ड या स्थितीची निवड केल्यास उमेदवारास जात जमात वैधता प्रमाणपत्राचा अर्ज क्रमांक, अर्ज दिनांक, प्रमाणपत्र, निर्गमित प्राधिकरणाचे नाव, प्रमाणपत्र निर्गमित जिल्हा, जात व जमात वैधता प्रमाणपत्राचे नाव व जात व जमात प्रमाणपत्र क्रमांक इत्यादी माहिती नमूद करायची आहे. किंवा जर उमेदवाराने नॉट अप्लाइड स्थिती निवडल्यास आरक्षण व सवलती वगळून उर्वरित पात्रतेच्या आधारे सदर अर्जाचा विचार केला जाईल. त्यानंतर उमेदवाराने नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्राची अवेलेबल स्थिती निवडल्यास उमेदवारास पुढील टप्प्यात नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. किंवा जर उमेदवाराने अप्लाय बट नॉट रिसीव्ह या स्थितीची निवड केल्यास उमेदवारास नॉन क्रीमी लेअर अर्जाचा अर्ज क्रमांक, अर्ज दिनांक, प्रमाणपत्र, निर्गमित प्राधिकरणाचे नाव इत्यादी माहिती नमूद करायची आहे. किंवा जर उमेदवाराने नॉट अप्लाइड या स्थितीची निवड केल्यास उमेदवारास प्रवेश प्रक्रियेमध्ये संबंधित प्रवर्गाचे आरक्षण व सवलती वगळून उर्वरित पात्रतेच्या आधारे सदर अर्जाचा विचार केला जाईल. त्यानंतर खाली दिलेल्या सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करावे. चौथा टप्पा समांतर आरक्षण निवडा. यामध्ये उमेदवारास सामाजिक प्रवर्गाव्यतिरिक्त इतर समांतर आरक्षण व इतर बाबींची माहिती विचारलेली आहे. त्याबाबत माहिती भरायची आहे. त्यामध्ये प्रथम अपंग व दिव्यांग प्रवर्ग विचारले आहे. त्याबाबत आपण थोडक्यात माहिती पाहूया. अपंग व दिव्यांग प्रकार. यामध्ये उमेदवार जर अपंग व दिव्यांग प्रवर्गात मोडत असेल तर समोरील ड्रॉपडाऊन मधील अपंग व दिव्यांग प्रवर्गातील प्रकाराची निवड करायची आहे व पुढील टप्प्यात किमान 40% अपंग व दिव्यांगाचे प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. जर उमेदवार या प्रकारात मोडत नसल्यास उमेदवाराने नॉट ॲप्लिकेबल याची निवड करावी. पालक संरक्षण सेवेतील प्रवर्ग. यामध्ये उमेदवाराचे पालक जर संरक्षण सेवेत कार्यरत असतील अथवा संरक्षण सेवेतून सेवानिवृत्त झाले असतील तर समोरील ड्रॉपडाऊन मधील संरक्षण सेवेतील प्रकाराची निवड करायची आहे व पुढील टप्प्यात प्रोफार्मा सी व अधिवास प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. जर उमेदवारांनी या प्रकारात मोडत नसल्यास उमेदवाराने नॉट ॲप्लिकेबल याची निवड करायची आहे. शिक्षण शुल्क माफी योजना. यामध्ये उमेदवारांनी वैयक्तिक माहिती भरताना नमूद केलेले कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळणारे एकत्रित उत्पन्न कमाल ₹8 लाख पर्यंत असेल अशा उमेदवारास शिक्षण शुल्क माफी योजना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे.
काय याबाबत विचारले आहे. जर उमेदवारास शिक्षण शुल्क माफी योजना या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर ड्रॉप डाऊन समोरील येस या बटनवर क्लिक करावे व पुढील टप्प्यात उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे. अन्यथा उत्पन्न रुपये 8 लाखापेक्षा जास्त असणाऱ्या उमेदवारांनी ड्रॉपडाऊन मध्ये नो निवडावे. अनाथ प्रवर्ग यामध्ये जे उमेदवार अनाथ असतील व त्यांना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने अनाथ प्रमाणपत्र दिलेले असेल अशा उमेदवारांनी ड्रॉपडाऊन मधील येस निवडावे व पुढील टप्प्यात अनाथ प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. अन्यथा जे उमेदवार अनाथ प्रवर्गात मोडत नसतील त्यांनी समोरील ड्रॉपडाऊन मधील नो निवडावे. अल्पसंख्याक प्रवर्ग यामध्ये उमेदवारांनी अर्ज भरताना नमूद केलेला धर्म व मातृभाषा यानुसार उमेदवाराचा अल्पसंख्याक प्रवर्ग येतो. त्यानुसार उमेदवारास खालील भाषावर आधारित व धर्मावर आधारित असे 2 अल्पसंख्याक प्रवर्गात मोडत असल्याचे विचारले आहे. जे उमेदवार अल्पसंख्याक प्रवर्गात मोडत असल्यास भाषावर आधारित व धर्मावर आधारित समोरील बॉक्सवर क्लिक करावे व त्यानंतर अल्पसंख्याक प्रवर्गातील भाषिक अल्पसंख्याक प्रकार व धार्मिक अल्पसंख्याक प्रकार निवडावे व त्यानंतर खाली दिलेल्या सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर ते क्लिक करावे. पाचवा टप्पा शैक्षणिक अर्हता निवडा. 10वी उत्तीर्ण परीक्षा यामध्ये सुरुवातीला उमेदवारांना 10वी उत्तीर्ण बोर्ड, 10वी उत्तीर्ण वर्ष, त्यानंतर 10वीचा आसन क्रमांक यांची निवड करायची आहे. त्यानंतर 12वी उत्तीर्ण परीक्षा उमेदवारास 12वी किंवा समकक्ष असणाऱ्या परीक्षेची माहिती भरायची आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 12वी उत्तीर्ण शाळेचे नाव, बोर्डाचे नाव, उत्तीर्ण वर्ष व आसन क्रमांक यांची निवड करायची आहे. त्यानंतर आपल्याला उमेदवाराचे पूर्ण नाव नमूद करायचे आहे. त्यानंतर 12वी उत्तीर्ण स्थिती निवडायची आहे. जर उमेदवार 2018, 2019 व 2020 मध्ये 12वी बोर्ड मधून उत्तीर्ण झाला असेल तर अशा उमेदवारांना विषयानुसार गुण भरायची आवश्यकता नाही. खालील गेट HSC डेटा या बटनवर क्लिक केल्यास संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप गुण दर्शविले जातील. पण उर्वरित वर्षात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना स्वतः गुण नमूद करावे लागतील. तर आपण खालील विषयांचे गुण नमूद करूया. प्रथम भौतिकशास्त्र गुण, त्यानंतर रसायनशास्त्र गुण, त्यानंतर इंग्रजीचे गुण, आणि त्यानंतर एकत्रित गुण. त्यानंतर पदविका औषध निर्माण शास्त्र परीक्षा यामध्ये उमेदवारांनी 12वी परीक्षेत समकक्ष असलेल्या 10वी नंतरचा औषध निर्माण शास्त्र पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केला असेल तर उमेदवारास पदविका परीक्षा मंडळाचे नाव, पदविका उत्तीर्ण वर्ष, पदविका आसन क्रमांक, पदविका उत्तीर्णाची स्थिती व पदविकेचा गुणांचा प्रकार निवडून माहिती भरायची आहे.
त्यानंतर खाली दिलेल्या सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. 6वा टप्पा नीट 2020 पात्रता परीक्षा. यामध्ये उमेदवारास औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी दिलेल्या नीट 2020 पात्रता परीक्षा उत्तीर्ण आहेत का विचारले आहे. जर उमेदवाराने येस बटनवर क्लिक केल्यास उमेदवारास सामायिक परीक्षेचा आसन क्रमांक नमूद करायचा आहे. त्यानंतर भौतिकशास्त्राचे गुण नमूद करायचे आहे. त्यानंतर रसायनशास्त्राचे गुण नमूद करायचे आहे. त्यानंतर जीवशास्त्राचे गुण नमूद करायचे आहे. त्यानंतर आपल्याला एकूण गुण नमूद करायचे आहे. त्यानंतर खाली दिलेले सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. 7वा टप्पा उमेदवाराचे छायाचित्र निवडा. यामध्ये सुरुवातीला उमेदवाराला छायाचित्राची निवड करायची आहे. यामध्ये सुरुवातीला छायाचित्र निवडून समोरील ओपन व कॅमेरा यापैकी एकाची निवड करायची आहे. यामध्ये उमेदवार मोबाईलवरून अर्ज करत असेल त्यावेळी कॅमेरा या बटनवर क्लिक करावे किंवा उमेदवार संगणकावरून किंवा लॅपटॉपवरून अर्ज करत असेल तर फाईल या बटनवरती क्लिक करावे व छायाचित्राची निवड करावी. तसेच निवड झालेले छायाचित्र कमी जास्त साईजमध्ये करण्यासाठी क्रॉप या बटनवरती क्लिक करून छायाचित्र अपलोड करावे व खालील दिलेल्या सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. आठवा टप्पा कागदपत्रे व प्रमाणपत्र अपलोड. यामध्ये उमेदवाराने वरील 7 टप्प्यांमध्ये जी माहिती भरलेली आहे त्या संबंधित कागदपत्रे व शैक्षणिक गुणपत्रक यांची मागणी केलेली आहे. यामध्ये उमेदवाराला भारतीय नागरिकत्व अधिवास प्रमाणपत्र, मागासवर्गीय उमेदवार असल्यास जात व जमात प्रमाणपत्र, जात व जमात वैधता प्रमाणपत्र किंवा अर्ज सादर केल्याची पावती, उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेल्याबाबतचे प्रमाणपत्र किंवा अर्ज सादर केल्याची पावती, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र किंवा अर्ज सादर केल्याची पावती, इतर समांतर आरक्षण निवडले असल्यास त्या संबंधित प्रमाणपत्र व शैक्षणिक गुणपत्रक व सामायिक प्रवेश परीक्षांचे गुणपत्रक इत्यादी कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे. तर प्रथम आपण नॅशनॅलिटी अपलोड करूया. त्यानंतर अपलोड बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचे आहे. उमेदवार मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज करत असेल त्यावेळी कॅमेरा या बटनवर क्लिक करून प्रत्यक्ष कागदपत्रांचे फोटो काढून सुद्धा अपलोड करू शकतो किंवा उमेदवार संगणकावरून किंवा लॅपटॉपवरून अर्ज करत असेल तर ओपन या बटनवरती क्लिक करून प्रमाणपत्र व शैक्षणिक गुणपत्रकाची निवड करून कागदपत्रे अपलोड करू शकतो. तसेच निवड केलेले कागदपत्र JPG, JPEG, PNG या प्रकारातील असतील तर अशा कागदपत्रांची साईज कमी जास्त करण्यासाठी क्रॉप या बटनवरती क्लिक करून अपलोड करू शकतो. त्यानंतर अपलोड या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. तर आपल्याला इश्यूइंग ऑथॉरिटी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर कागदपत्र निवडायचे आहे. त्यानंतर खाली दिलेल्या अपलोड या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला व्हॅलिडिटी अपलोड करायचे आहे. आपल्याला ज्युरिडिक्शन सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. तसेच आपल्याला डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे आहे. अपलोड वरती क्लिक करून अपलोड करायचे आहे. त्यानंतर आपल्याला नॉन क्रिमिलियर अपलोड करायचे आहे.
त्यानंतर आपल्याला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. त्यानंतर आपल्याला SSCचं मार्कशीट अपलोड करायचं आहे. त्यानंतर HSCचं मार्कशीट अपलोड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला नीटचं गुणपत्रक अपलोड करायचं आहे. त्यानंतर MHT CETचं गुणपत्रक आपल्याला अपलोड करायचं आहे. त्यानंतर खाली दिलेल्या सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. 9वा टप्पा ऑनलाईन प्रवेश अर्जाचे शुल्क. यामध्ये उमेदवारास अर्जात निवडलेल्या सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार प्रवेश प्रक्रियेसाठी अर्जाचे शुल्क भरण्यासाठी विचारलेले आहे. उमेदवारास एकूण अर्जाचे शुल्क किती भरायचे आहे हे दाखविले आहे. जर उमेदवाराने MHT CET 2020 सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली असल्यास त्या परीक्षेसाठी भरलेले शुल्क वगळता उर्वरित शुल्क उमेदवारास ऑनलाईन भरण्यासाठी विचारले आहे. प्रवेश शुल्क भरण्यासाठी खाली दिलेल्या सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. 10वा टप्पा अर्जाची प्रत व ऑनलाईन अर्ज सबमिट. यामध्ये उमेदवाराने भरलेली माहिती व अपलोड केलेले कागदपत्र व प्रमाणपत्र यानुसार उमेदवारास अर्जाची प्रत दाखविलेली आहे. उमेदवारांनी भरलेली माहिती तपासून घ्यावी व जर अर्जात काही बदल करायचा असल्यास उमेदवारांनी डाव्या बाजूच्या संबंधित टप्प्यावर क्लिक केल्यास उमेदवारास भरलेल्या माहितीत बदल करता येईल. उमेदवाराने योग्य ते बदल करून खालील सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर उमेदवाराने केलेले बदल अर्जाच्या प्रतवर उमेदवाराने तपासून घ्यावे व योग्य असल्यास खालील सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ई-व्हेरिफिकेशन या बटनवर क्लिक करावे. त्यानंतर उमेदवारास लॉग इन पासवर्ड विचारला जाईल. उमेदवाराने लॉग इन पासवर्ड नमूद करून खाली दिलेल्या व्हेरीफाय पासवर्ड या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर उमेदवारास अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर OTP तपासणीसाठी पाठविला जाईल. तो उमेदवाराने नमूद करावा व खालील OTP व्हेरीफाय OTP फॉर सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म या बटनवरती क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे उमेदवारांना अर्ज ई-छाननीसाठी पाठविण्यात आलेला आहे व पाठविलेल्या अर्जाची प्रत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.